जाणून घ्या फायदे. टोमॅटो चटणी आहे मधुमेहावर गुणकारी. नमस्कार मित्रांनो, SAZ स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया. टोमॅटोचा वापर अनेक प्रकारे केला जातो. हे एक लिंबूवर्गीय फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात. टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि मॅंगनीज भरपूर प्रमाणात असतात. तसेच कॅल्शियम, आयरन, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक यासारखे भरपूर तत्व असून त्यात अँटीऑक्सिडंट गुणही आढळतात. प्रत्येक घरात हमखास टोमॅटो भाजी, आमटी ते कोशिंबीर चटणी, टोमॅटो सूप एवढंच काय तर काही लोक मांस, मच्छी, अंडी यामध्ये सुद्धा आवर्जून वापर करतात. त्यामुळे टोमॅटो हे स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची फळभाजी म्हणून पाहिलं जातं. टोमॅटो खाण्याचे विशेष म्हणजे ती एक अनेक गुणकारी फायदे देणारी फळभाजी आहे. नंबर 1. शुगरच्या आजाराने त्रस्त असलेल्यांना टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने खूप फायदा होतो. त्यामुळे दृष्टी वाढते. याशिवाय त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवरही हे गुणकारी आहे. नंबर 2. पोटात जंत असल्यास सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी मिसळून टोमॅटो खाल्ल्याने फायदा होतो. नंबर 3. पिकलेले टोमॅटो सकाळी लवकर पाणी न पिता खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. नंबर 4. जर लहान मुलांना मूडदूस असेल तर रोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने आराम मिळतो. नंबर 5. टोमॅटो मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी फायदेशीर आहे. नंबर 6. टोमॅटो लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे. रोज 1 ते 2 ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. नंबर 7. गरोदरपणात टोमॅटो खाणे खूप फायदेशीर आहे, कारण त्यात व्हिटॅमिन सी असते, जे गरोदर मातांसाठी चांगले असते. नंबर 8. काळे मीठ मिसळून कच्चे टोमॅटो खाल्ल्याने चेहऱ्यावर लालसरपणा येतो. नंबर 9. टोमॅटोचा लगदा चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावर चमक येते. नंबर 10. टोमॅटो संधिवातमध्ये देखील खूप फायदेशीर आहे. टोमॅटोचा रस अजवाईनमध्ये मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 11. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लायकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि याच कारणांमुळे कच्चा टोमॅटो पिकल्यामुळे अजून प्रभावीशाली ठरतो. मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.